but I'm just too afraid that I'll be wrong. I overthought you now I can't drive my brain. Oh, it's such a shame, but we तर वेलकम बॅक टू सॅम व्लॉग. अरे बेंच काय नाही गाईस. तर आता झाला सीन असा की खूप काम आहेत त्याच्यामुळे ब्लॉग तर टाकत नाही. तर आज सर आम्हाला बोलले की जाऊया फिरायला. तर हा बघा हा जाटू आणि ते आमचे सर आणि मित्र आहे. तर म्हणजे तो आमच्या सोबत आहे, सिनियर आहे आमचा. तर आम्ही जातोय सांजूचं पाणी बघायला, म्हणजे काहीतरी लोक. तर हा बघा आता आम्ही चाललोय. हा जाटू काहीतरी बोलतोय, मला ऐकायला नाही शिवाय देतोय मला भोसडीचा. पप्पाला शिवाय द्यायचं नाही बोलत का. काही हा लहान असला तरी माझ्याहून 2-3 वर्षाने मोठा आहे भोसडीचा. काय नाही काही चालतंय एवढं. तर आपण भेटूया पुढे गेलं. हा बघा कसलं वाटतंय बघा. पावसाळ्यात तर पावसाळ्यात, उन्हाळ्यात ही म्हणजे उन्हाळ्यात नाही बोलू शकत, पण काय बोलू ठीक आहे भेटू थोड्यात. आता सध्या या रोडचं काम चालू आहे. इथे हायवे बनणार आहे, थोडाफार हायवे बोला, पण हे बघा काम चालू आहेत रोडची. खूप दिवसांनी परत त्याच जोशामध्ये आज ब्लॉग सुरू केला. म्हटलं करी आज जातोय तर काय आलं, आपली पब्लिक तशीच आहे ना भाई, मचवायची गाईस. बॅक साइडला फ्रंट बघा, डोंगर बघा काय लपले. त्याच्यानंतर हे बघा अशीच खूप चांगली लोकेशन तुम्ही पाहत राहा व्हिडिओ मध्ये पुढे. तर अजून थोडं वरती जाऊया, मग तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि गार्डनचा एक स्वाद घेऊ शकता तुम्ही. काय गावात काय बोलणार भाई. लोकेशन सोबत जर गर्लफ्रेंड वगैरे असते ना तर अजून मजा आली असते. ह्या बडव्याच्या गर्लफ्रेंडला मी पर्सनली युट्यूबची लिंक टाकणार आहे. याच्या लवडं लागायला पाहिजे, म्हणजे मला मजा येणार आहे. गाईज ह्यानी स्वतःच्या तोंडून मला अशी हिंट दिली आहे ना की मी खरोखर याचे लवडे लावणार आहे. गाईज याची पूछ मला खूप मजा येते. हा भाई, आणि भाई मोठा आहे माझ्यापेक्षा तरी मला काय बोलत नाही. अरे यार डेंजर एक नंबर चान्स दिला मला आणि स्वतःची गोष्ट सांगून. तर काय बोलू दे का, नाव काय त्याचं, नाव नको सांगू. याची गर्लफ्रेंड नाही, सिंगल आहे. मग काय बोलू दे का, साल्या ब्लॉग मध्ये हा टाकणार आहे मी. गर्लफ्रेंड नाही तुझी, समजला शब्द लक्षात ठेव. काय सेल्फी पॉइंट आहे इथे. मी फिरायला येतो कधी ना कधी असंच मूड फ्रेश होण्यासाठी. पोरांना भाई आयटमच नाही पोरांना नेऊ. असं बोलणार पोरांना असं बोलशील तर कसं वाटतं ते यार, की भाई मी पोरी फिरवतो असं बोलतील मला. आई शपथ रे, एवढं तरी हे बोलत. अरे बाबा डबल मिनिंग मार नको ना भोसडीच्या. काय ह्याच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. मेन पॉइंट आहे भरकटवलाय. काय तुझी गर्लफ्रेंड आहे की नाही लक्षात ठेव बाई. तू जर बघशील ना हा ब्लॉग, हा काय बोललाय लक्षात ठेव, समजलं का. हा भावा मी पोचूचा पुरेपूर काम करणार आहे. बिहा नको तू काही ना पोचीन, कौशलला सांगेन का आला काय. नाही तर माझ्या इन्स्टाचे ऍड खायच्या अकाउंटला आता लागणार नाही, पण ऍड आता तू बोल. अरे पण माझा अकाउंट ते का पण नाही माहिती. काहीच ही गाडी बघा यार, मला अशा गाड्या खूप आवडतात. ओल्ड इज गोल्ड आहे काय गाडी आहे बघा. तर लोकेशन बघा आणि माझ्या बघा. या काय बोलणार आहे, जाटू आहे जाटू. अरे यार काय वाटतात ना आज डोंगर भारी वाटतात भाई, काय पण बोल.
क्लासेस सिक्सी दिसतात काही झाड बघा काय दिसतात ते. पुढे गेलं. Guys, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायचंच विसरलं की हे लोकेशन तुम्ही पाहून घ्या पहिला. आणि आता सीन बघा, सीन असं आहे की गाडीचं पेट्रोल बघा भाई, हे बघा. थांब रे भाई, गाडी स्लो. नाही दिसत नाही दिसत. गाईज पेट्रोलची टाकी दिसत नाही, तुम्हाला दाखवतो तरी मी बाबा. हा दिसली असेल तुम्हाला आता. तर टाकी बघितली का? आता आम्ही अर्ध्या रोडवर आलोय आणि आता माझ्या लक्षात आलं की गाडीत पेट्रोल आहे. तर खूप मोठा लोचा झालाय. तरी भाई कसं असतं, काय होईल ते होईल, पण एन्जॉय करायचा, हे महत्वाची गोष्ट आहे. तर जाऊ दे, काय होतंय ते बघू गाईज, व्लॉग मध्ये तुम्ही पण बघताय. तर पुढे जातोय आम्ही. यार खूप मजा वाटते यार, एक पाहिजे होती. ऐ ऐ ऐ आरामात आरामात. काय हे लोकेशन बघा. हा काय पाहिजे होती बोलतो, ती माझ्यासोबत पाहिजे होती. कोण? कोणती तुला पण माहितीये बाबा, एवढं ऍक्टिंग करू नको. मी तुला सांगितलंय तिच्याबद्दल. वाट लावतो ब्लॉग मध्ये. कोण लढत? तुझी वाट कशी? मी माझ्या गोष्टीबद्दल बोलतोय, तुझा विषय. ओके ओके, एका पाहिजे होती. हा भावा, तुझ्या आयटमचा विषय नाही लवडे. चल चल भावा, त्याच्या गाडीत फोरगो होतो, विचारो झोपलेलो. दनाकलो असतो तो, माहित नाही तुला? हा तर गाईज मी बोलत होतो ती पाहिजे होती. ब्लॉग बघते ती माझा भाई. सध्या काय तिचं झालंय कळत नाही, मेसेज नाही काय नाही. यार मेसेज कर ग, मेसेज कर, कंटाळलोय मी, आठवण येते तुझी. खरोखर लावडे रे भेटायला. यार मी नाही गेलो असं कधी, ती बोलवत पण नाही ना, मग जाऊ कसं काय भाई. बघ, जोपर्यंत समोरून बोलवत नाही तोपर्यंत भाई मी कोणालाच हे बोलत नाही यार, काय बोलू. आई ग भावा, भावा कोल्ली लगी रे यार. काय काय व्ह्यू. बघा खूप वेळानंतर तिथे सर वाट बघत होते आमचे, नाही आम्ही आलोय. सूर्य पण असा तर तुम्हाला ब्राईटनेस कमी करून दाखवायला पाहिजे. काय सांगू यार, सोडा तुम्हाला बरोबर सूर्य, तुम्ही बघा व्ह्यू एन्जॉय करा. ते बघा ते आमचे सर आहे तिथे गाडीवर. आणि हा बघा आम्हाला जिगरी जाटू यार. कमरी यारी दारी कमरी, चुप चुप के मुझे. घरोबर टाकशील काय टाकणार भावा मी ब्लॉग मध्ये टाकणार. काय नीक नाही, काही एक नाव ना, ब्लॉग आहे भाई. माझे ब्लॉग पण बघतच नाही, मिनिमम 100 लोक जास्तीत जास्त, बाकी कोण बघत नाही यार. नशेत होता त्यावर यार थोडाफार वाटलं मला. हा बघा यार, खरंच यार, जे आपण येत ना असे हिवाळ्यात येऊया रे. स्मोक इफेक्ट हवं थोडंफार. खिंड कसली, दाजीपूर खिंड बोलतात त्याला, एक्झॅक्ट खिंडच बोलतात. लोकेशन तेच आहे. तर भाई कधी आलात ना, पावसाळ्यात आलात ना, तर एक नंबर वाटतं. फक्त शरीरामध्ये तेवढी तुमच्या ताकद पाहिजे, पाऊस सहन करण्याची, थंडी सहन करण्याची. बस एवढं असेल ना गाईस, डेंजर मजा येईल माहितीये का. मग काय नाद गोळा गाईस, त्या साईडला डॅम पाहू शकतात यार. इथे आम्ही पार्टी करायला आलेलो बच्ची. मागचे काही जे जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत ना, त्यांना माहितच आहे की आम्ही इथे का का फिरतोय, काय काय केलंय ते. जे नवीन आहेत त्यांनी चेक करा मागचे ब्लॉग, मग त्यांना पण समजेल. अय हाय भावा, कडेकरांना घेऊ नको मध्ये, उडाला लागतले आमचे. त्या साईडला काहीतरी हा ना किल्लो ऐकलंय ना रे गाईज, इकडे कुठेतरी एक किल्ला आहे. तर विषय असं की तिथे ट्रॅकिंग करायला यायचा प्लॅन आहे. वेळ भेटत नाही त्याच्यामुळे थोडं थांबलोय आम्ही. तर आता सरांनी गाडी हळू केली, सर काय म्हणतात पाहूया. पुढे घे पुढे घे. ठीक आहे ठीक आहे, जाऊया आधी लोकेशनला जाऊया. हळू घे, सांगताय खय घाई करत.
भांगचा पाणी भावा घाई खूप करतो तू घाई खूप करतो तू आठवता त्या मठात जाऊचा होता आपल्या सीसीटीव्ही लावली असं पाहिजे काय अरे तू काय पाहिजे एका गाडीवर जाताना पुढे नाही गेलो कार्यपत्रात गाडी घेऊन गेलो हे बघा हे जे आहे ना एक नंबर वाटतं गाईस म्हणजे एक हाय लोकेशन त्या साईडला खूप अंतरावर आहे ते तर तिथे आम्ही गेलेलो पार्टीला आणि मी त्याच्यानंतर एकदा पावसामध्ये इथे आलेलो मग कसम मी गाडी इथून चालवत होतो पण भीती मला हे बघून भीती वाटत होती का यार आम्ही त्या अशा एरियात गेलेलो पार्टी करायला की जिथे हे बघा हा टॉवर बुडून याच्यावरती अजून सेम टॉवर डेव्हलप आहे तर विचार करा guys. तेव्हापासून मला भीती वाटते अशा लोकेशनची तर आता सर आम्हाला घेऊन चालले आहे पछाएंगे दुसरे के प्यार से मुझे बचा हळूहळू भावा हळू जाऊन सरांगाला असेल गाडी रे गाडी बहुत तेज हो रहे हो बहुत तेज हो रहे हो गाइस लाईफ मध्ये मित्रासोबत असून तुम्ही पक्षाती नाही गेली तर तुम्ही केलातच काय साधं आणि सोपं मित्र सोबत असले तर नॉर्मल बोलणं नाही होत यार बक्षतीच होते आणि ती व्हायला पाहिजे तर खरी मजा आहे तर ते मेमरीज आहेत भानू याला जेव्हा पोरगा किंवा पोरगी काही जे होईल यार त्याची इच्छा तो त्यांना काय स्टोरी सांगणार हा मग म्हणजे काही एक्सरसाइज यार काय मी सांगू शकत नाही तुझी इच्छा नाही अरे सॉरी यार तर हा भाई त्यांना काहीतरी स्टोरी पाहिजे ना की एक असा भडवा दोस्त होता जो बक्षती करायचा हा काका होता सॉरी अरे ह्या लोकेशन ना का ठाक्याचा वाडा प्रवीण बघा ठाक्याचा म्हणजे ठाक्याचा काही लोकेशनवर आलोय आणि ह्या जवळच अरे चल सोबत घे सर थांबले काय हा बघत त्याला गाईज गौरेडे असतात तिथे सर बोलताय साईडने बघत चला आम्हाला वाटलं असे लोकेशन आहे ते बघत चला आणि नंतर सर सांगतात की गौरेडे असतात तिथे जर आला तर आम्ही उद्या तुम्हाला व्लॉग मध्ये भेटणार हा व्लॉगच तुम्हाला भेटणार नाही आणि जर आम्ही सुखरूप पोचलो तर तुम्हाला उद्या हा ब्लॉग भेटू शकेल सरांनी पिवलं रे आणि काही सीन असतं गाडी आम्ही किती पण आतमध्ये निघली गाडीत एवढं पेट्रोल नाही की आम्ही खूप पळू शकतो गाडी आपली जान आहे यार यार काय बोलू भाई ते त्या गाडीचं त्या दिवशी स्टोरी ठेवली मनासोबत होते क्राईम पार्टनर भाई कोणी हॅशटॅग दिला भाई आपलं ओमकारने भाई क्राईम पार्टनर भाई डेंजर नाही स्टोरी ठेवले व्हॉट्सअपला होते ना स्टेटस तेव्हा बोलला भाई क्राईम पार्टनर भाई लय साथ दिला ती गाडी घेऊन कुठे कुठे गेलोय ना काय सांगता खूप मेमरीज आहेत याची एक होती ती एक होती अजून दोघं तिघ जण आहेत त्यांची काय लोकेशन आहे एक्सप्लोर काहीच लोकेशन एक्सप्लोअर करायचे असतात सोबत कोणतरी बडवे तो असायला पाहिजे दिसतोय तुम्हाला लक्ष ते करते बडवा नाहीये तो बडवा असला म्हणून कळला मला बडवायचं जस्ट किडिंग गाईज मजा मस्ती करायची असते भेटू पुढे लोकेशनला पोहोचल्यावर नाही तर गवे आले तर आमच्या गावाकडून टाकतील मस्ती करू नको बुडवी पद्या त्या साईडला काय बूम बाम बूम
काय गाईज हा बघा हा दोस्त गाईज आम्ही ज्या लोकेशनला येणार होतो ते हे लोकेशन आहे. ह्याला बोलतात झांजूचं पाणी म्हणून असं लोकेशन आहे. 12च्या 12 महिने पाणी इथे असतं. अगदी उन्हाळ्यात जरी आलं ना तरी इथे पाणी असतं आणि हे पाणी एवढं थंड आहे ना. हे बघा हे है हा काय बोललो एक नंबर. काय बघडतो मासे बघडतो खाया पकडून दाखव ना. काय कुर्ली होती तिथे थोडा जाऊ दे. भडवा आहे तर माझाच भडवा आहे. भाई डेंजर आहे डेंजर. हळूहळू खाय आता बघा हळूहळू तिकडे टेबल पुढे जाऊया दगडच खाली मरताकडे आयला पाय भिजलो पात्या ढकललो तू काय खोल नसताला ना रे या गाईज. हे बघा हे ते लोकेशन याला बोलतात झांजूचं पाणी. आणि आता आम्ही इथे फिरून झालंय. तर गाईज मी ब्लॉगला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स पण करा. तोपर्यंत एक सिनेमॅटिक क्लिप काढून घेतो. कडे गाया तर गाई मग डायरेक्ट पेमेंट सुरू ना डॉक्टरसाठी. सर अकडे गाया अकडे गाया पाणी मग हळू हा विषय तर गाईज हे तेच पाणी आहे जे मगाशी दाखविलं वरून थंड आहे ते खाली खाली वाहत आलंय. हा यायला दरीच्या साईडला येईल रे. काम 25 गाईस काम 25 डेंजर माहिती बरोबर येईल त्याचे. अरे काहीच आज मजा आली दिवाळीत बाई. दिवाळीत आज खरी मजा आली बघा. तो गड असलेला पद्धत आहे आपण जाऊतो प्लॅन होतो ना तो हो का आहे ना गाईज डेंजर 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 भाई. काय आईला आता बघ गाईज एक नंबर खाली पण पाहू शकता.
हे बघा फुलदरी इथे आणि हा व्ह्यूज काय वाट इथे आमचं फिरून झालंय. बघा तो काय मागून येतोय. तर कदाचित दुसऱ्या लोकेशन वर नाही तर घरी भेटूया कंटिन्यू राहा. चले या अंडर तर काय फ्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता झांजूचं पाणी आणि ते एक लोकेशन होतं हिडन असं ते फिरून झालंय आणि आता आम्ही चाललोय शिवगड गड आहे त्या गडावर चाललोय आम्ही. आणि सीन असे की गाय सरांसमोर मी जास्त काय बोलत नाही यार. तोंडातून कुठे काही शब्द नाही गेले यार. इमेज आहे यार एक रिस्पेक्ट असते सरांना द्यायची. तुम्ही पण आपल्या जे कोण इम्पॉर्टंट पर्सन असतात त्यांना रिस्पेक्ट द्या सांगून टाकतो. तर असं असतं त्याच्यामुळे रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे सरांसोबत जास्त व्लॉग मध्ये काय बोलता येत नाही यार. समजून घेत जा यार. तर आता आम्ही पोहोचलोय. बाकी बघतो ते आमच्या गाडीवरच होते. समजलं का हो हो का आहे ते हे येतात कवरेडे काय लोकेशन आहे बघा ना. आहाहाहा. ह्या व्ह्यू साठी मुंबईचे माणसं तर असतात आणि हा आम्हाला भेटलेला आहे. ऐक डंप चिकन टपक चिकन डंप चिकन डंप चिकन चिकन काही आय एम बॅक. कसलं वातावरण आहे बघा. सिनॅरी बघा फक्त. मग कसं माझी खूप मजा आली आहे कारण असल्या डेंजर नेक्स्ट लेवल लोकेशनला घेऊन आलेत ना. तर बघा टॉकमध्ये मागे आपला दोस्त आणि ह्या साईडचं लोकेशन बघा. आणि तुम्ही ह्या साईडला ट्रान्झॅक्शन जे असतं ना लाईव्ह ट्रान्झॅक्शन पाहू शकाल. हे काय जातं तर आहेच मिस्टेक. काय हे बघा हे लोकेशन तुम्ही पाहू शकाल. क्लासी आणि सेक्सी लोकेशन आहे. आईज हे लोकेशन पहा. हळू रे पत्त्या. काय सेक्सी लोकेशन आहे हे बघा. होय तर बघा डायरेक्ट खाली बघा. तेव्हा तिकडे फिरायला वगैरे आलेत आणि हा बॅक साईडला व्ह्यू. भेटूया थोडा तोपर्यंत सिनेमॅटिक क्लिप काढून घेतो. व्हिडिओमध्ये तुम्ही लाईव्ह ट्रान्झॅक्शन बघू शकता. ह्या साईडचा व्ह्यू बघा आणि हे बघा. हा जाऊ द्या ना. तर गाईच फिरून झाले आता मी घरी चाललो आहे. हे बघा संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि विषय असा आहे की आम्ही आहोत असं म्हणजे जंगल एरिया आहे. थोड्या मताने म्हटलं तर जंगल काय आता सांगू कुठलं जंगल आहे. अभयारण्य वगैरे नसतं ना तसा विषय हा होय ना रे. अभयारण्यामध्ये आम्ही आहोत आणि विषय असा की इथे एवढी झाडं आहेत ना की आम्ही जिथे राहतो ना तिथे एवढा काळोख होत नाही. तेवढा काळोख इथे झालाय. तर सीन म्हणजे इथे फिरायचं म्हटलं ना इथे फिरवतात. इथे काहीतरी 500 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. तुम्हाला पूर्ण जंगल हे आहे ना ते तुम्हाला फिरून आणतात. त्यात जर बाय चान्स तुमचं लक असलं आणि जर प्राणी वगैरे दिसले तर ते तुमचे 500 रुपये वसूल होतात.
नाही तर नाही होत. बाकी नाही तर काय, मी तुम्हाला काय सांगू शकत नाही यार, तुमची मर्जी आहे. तुम्हाला यायचं तुम्ही येऊ शकता. पण जे जंगल आहे ना, आहे हॉरर जंगल आहे. इथे रिस्क कसली आहे माहितीये का, की इथे प्राणी भेटतात. गौरेड्यांची जास्तीत जास्त रिक्स आहे. वाघ वगैरे बोलू शकत नाही, पण असतात, आहेत जंगलांमध्ये. हे बघा कुठेतरी असं बाहेर आला तर ते हाकवेल. पण येणार नाही ही गॅरंटी आपली. कारण भाई मी कोण स्वतः सॅम लॉग सोबत आहे याच्या आईला. वाघाला आमच्यापासून खूप भीती आहे. त्याच्यावर आमका भीती आहे. कसं तो व्हिडिओ बघला ना, वाघ आता शांत आहे. कारण वाघ गोलमाल व्हायचा गोलमाल. नाही तो नाही, तो एका पोरग्याचा व्हिडिओ आहे ना, तू सध्या बाकी पोरींसोबत का बोलत नाही, तर बोलतो वाघ आता वाघिणीशी एकनिष्ठ आहे. वाघ आता वाघिणीला सोडून कुठल्या पोरींकडे बघत नाही. समजलं का बाबा? असं. अरे मी नाही. तू हरणात गावतो. हा तोच वाघ. वाघिणीला सोडून हरण्याच्या मागे लागत नाही. वाघ सध्या गबरे. जास्त जास्त झालं ट्रोलिंग करता वाटत नाही माझ्यावर. काही बोलतोय यार, माझ्याकडे कोण नाही. त्यात 5-5 हरणं. हो, एवढा रिव्हील का करतोय? नाही ठीक आहे. समजले मला काही इशारा कमी येडा झालंय का हे? येडा झालंय, याच्या काय ऐकू नका तुम्ही. बाई ह्याने नाही, मी काय सांगू तुम्हाला आता, एवढा शब्दच नाही फुटत. शब्दच फुटत नाही. माझी पोल खोलतोय बडवा म्हणून बोलतोय. बडवा आहे पण आपलं खरं सांगतो तुला मी किती फोनसोबत बोलतोय वाटतं. तू आबा माझ्या बघू नको. तरी बरोबर नाकात पटवून देत नाही बहिणी. भावा पण मी बोलतच नाही तर तुला काय पटवून देऊ? नाका नको आहे का? जीव दे ना. नको नको, रिक्स कशा नाही. अरे पण नाही पत्त्या, खरं सांगू मी किती पुरुषी बोलतोय. नको रिव्हील नको करू. हा नको करू रिव्हील. नको रे. बघायला ते म्हणतात त्या लिस्टमध्ये मी असं ऐकलं. हे खरोखर या व्लॉग बघता वेळेला त्याची वाट लावता तुझी. नाही काय तू बघते ना ब्लॉग, तुझ्याशी बोलतो. तुला सोडून मी कुठल्याच पोरींशी बोलत नाही. खरंच तुझ्याशी मी एकनिष्ठ आहे. पैसा वर्गात तू माझी वाघिणी. या वाघाला एका वाघिणीची साथ मिळेल का? असं असं कसं भाई, काय डायलॉग आहे, काय काय सुद्धा भाई. काय बघते जाऊ दे यार गाई. नाही खरं म्हणजे स्टँडअप करायला पाहिजे होते. मजा येते. पण नाही यार, मला फिरायचा शौक आहे. नेक्स्ट टाइम गाईज मी फ्रेंड सोबत येणार, मी तुम्हाला दाखवणार कोण आहे ती. नाही हे गप पाहिजे कोण आहे ती. एका एक पोरग्या दाखवलाय, दुसऱ्याला लगेच म्हणा त्याला नाही तू हिच्याशी बोलतोस का, अजून तुम्हाला बोललास. आता संध्याकाळी असतो माझं तू वाकांना सांगतो. तू गेलेस कधी आधी मग आपण तू कामासाठी शिशीसाठी लक्ष होते. बघितलं का भाई, मला बोलतो आणि हा सध्या वाघिणीच्या धाकामध्ये आहे. हा माझा मित्र, हा जो वाघासारखा मित्र आहे ना, तो सध्या वाघिणीच्या धाकाखाली आहे. सगळ्यांची गत असं नसतं काय, धाकाखाली राहायचं पण एवढं पण नाही राहायचं. गाई 2 मिनिटं अगोदरचा जो व्हिडिओ आहे ना, त्याच्यात तुम्ही पण पाहिलाय, तो पण त्या गोष्टीला ऍग्री झालेला. आता पलटतोय भाई, पलटतो हळूगे. म्हणजे खरं असतं काय, जी आपली 1% असते ना, जी ऐकायला तर पाहिजे, पण ती पण तेवढी समजून घेणारे पाहिजे, तर तिचं ऐकणं चांगलं असतं. भाई तुम्ही बोललात की तुम्हाला बोललेत की तुम्ही कुठे जाऊ नकोस, हे करू नको, ते करू नको, कोणाशी बोलू नको, आणि बाई ती सर्व पोरांशी बोलते, ते बरोबर नाही. त्या गोष्टीची मी ऍग्री नाहीये. मी ह्याला बोललो तू तुझ्या वाघिणीला सोडून तुझं ऐकत नाही मला, बिकॉज ही बेटर डिझर्व. नाही काहीतरी बोल, ह्याला चांगली कोणतरी भेटू शकते असं. भावा असं नाही रे, एवढं मी तुला डायरेक्ट देऊ शकत नाही, माझ्या ओळखीत नाही.
गाय जस्ट फॉर किडिंग. हा व्हिडिओ खाली एंटरटेनमेंट पर्सन साठीच आहे. जास्त सिरियस होऊ नका व्हिडिओ. आणि आम्ही फक्त बक्षती करतोय. हे असं रिअलिस्टिक मध्ये झालं ना, ह्याची गर्लफ्रेंड असली आणि हा बोलते माझी गर्लफ्रेंड किंवा मी इतर पोरींशी बोलतो, हे रिअल मध्ये झालं ना भाई, मा कसम यार, ब्लॉगिंग सोडून देईन मी, पोरींशी बोलत बसेन. समजलं का? ब्लॉगिंग का करतो की माझ्याकडे कोण गर्लफ्रेंडच नाहीये, बरोबर ना भाई? आणि ह्याच्याकडे पण कोण नाहीये, म्हणून मी ब्लॉगिंग करतो आणि हा माझ्यासोबत फिरतो. अरे भाई असं नको रिव्ह्यू बघू आता. काय. अरे नाही गाईज, मस्ती नाही खरंच. तर आता आम्ही जंगल मधून निघालोय. तर हा ब्लॉग मी करतोय इथे एंड करायचा म्हणतोय, कारण खूप काळोख होतोय आणि फोनला चार्ज पण नाही. आणि माझा मित्र त्याच्या वाघिणीला पितोय. जास्त किडिंग आहे, वाघीण बिगीन कोण नाही, बडवा आहे. दोघं आम्ही एकामेकालाच कॉल करतो, टाइमपास होत नसेल का बस. आणि हा त्याच्या कोणाबद्दल काय नाही सांगतो, मी माझ्याबद्दल कोणाबद्दल काय नाही सांगतो. आणि आमची बक्षीस चालू असते. जस्ट किडिंग, हे पण बक्षीस करतो, हे पण रिअल नाही आहे. आणि जेवढा काय आहे ना, जे खाली एंटरटेनमेंट साठी भाई, रिअल असं जास्त हे नाही, पण हा एंटरटेनमेंट पर्पज साठीच आहे. तर भेटू आपण असाच पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. आज सरांसोबत आलेलो, त्याच्यामुळे जास्त काही बोलायला नाही भेटलं. नाही बोललो तरी, जास्तच बोललो, जास्त काय असं नाही. तर नेक्स्ट ब्लॉग आहे आपला सॅटरडे. तर सॅटरडेला आम्ही जाणार आहे फिरायला. तर तो ब्लॉग बघायला विसरू नका, नक्कीच तो ब्लॉग आवर्जून बघा. तर अशाच परत आपण पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये भेटत राहणार आहे, जर आपल्या अशा ट्रिप झाल्यास तर. कारण आता आम्ही एवढं काम करून नंतर आम्ही हे होतो ना, तर माइंड फ्रेश करायला आम्हाला कुठेतरी जावंच लागतं. तर सर मला आज फर्स्ट टाइम घेऊन आल्यात फिरायला. फिरून झाले आणि आई शपथ सांगतो, सरांनी आणलं नाही यार माझं. काय बोलू यार, माइंड फ्रेश झालंय. मला खूप इच्छा होती की इव्हाइट कुठेतरी फिरायला जायची, आणि कोण मित्र नव्हते. फ्रेंड्स पण माझे थोडक्यात अर्ध फ्रेंड सर्कल बाहेर होतं, अर्धे कोण ओळखीत नाही. हा जो माझ्यासोबत आहे रोज, हा यायचा आणि मी पण यायचो, आणि तिथे दुकानात काय ना काय कामं असतात आमची, ती करत बसायचो. तर आज खूप बरं वाटलं यार, माइंड फुल रिलॅक्स झालं. एक एक XYZ जी होती ना, तिच्या डोक्यात खूप विचारायचं. जस्ट किडिंग गायज, मजाक करतोय, कोण नव्हती ती. भाई माइंड मध्ये ना तो जो विचार होता ना, तो आता माझ्या निघून गेलाय. आता ती मला कितीही काहीही बोलू दे, मला काय घंटा फरक नाही. आता आपण बेटर डिझर्व ह्या साईडला जाणार आहे. जे आपल्याला हो बोलेल आपण तिच्याशी बोलायचं, जी आपल्याशी बोलेल आपण तिच्याशी बोलायचं. जिला जी आपल्याला आवडते तिच्या मागे जाण्यापेक्षा जिला आपण आवडतो तिच्याकडे आपण गेलेलं चांगलं असतं, आणि तेच खूप चांगलं असतं. कारण तीच गोष्ट चांगली आहे, कारण जेवढ्या पोरी आहेत त्या फक्त कामासाठी आपल्यासोबत असतात, नंतर काम झाल्यावर हे भावा नसतात. तर हा ब्लॉग करतोय मी. टाटा अँड बाय बाय गाईज. हा बघा पडवा बाय बाय करतोय. टाटा बाय बाय. भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. आणि संडे, मंडे, ट्यूजडे, थर्सडेच्या आसपास कधी ब्लॉग नवीन येऊ शकतो. आणि ह्या साईडला लेक आहे, क्लासीवाला एक तलाव आहे, ते पण आहे. ते बघू आपण. असेच ब्लॉग राहतील, कधीतरी येत जातील. हे तलाव मी दाखवलं ऑलरेडी. तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. आणि आता ब्लॉग खूप मोठा झालाय गाईज, जर जास्त मोठा आला तर आवर्जून तो ब्लॉग पूर्ण बघा. आणि तुमच्या मित्र मैत्रिणी जेवढे कोण असतील त्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. एवढं रिक्वेस्ट करतो गाईज, ऐकायला पाहिजे तुम्ही माझं. नाही ऐकलं तर तुम्ही माझे कोण नाही भाई, कोण नाहीच, काय बोलतो यार, फॅमिली सारख्यात आपण. तर सरांनी सपोर्ट करा गाईज प्लीज. तर भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. आणि आतासाठी टाटा अँड बाय बाय.